नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कार तर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बाल नाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कार कला अकादमी गेल्या 46 वर्षांपासून लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य शिबिर आयोजित करते आहे. या वर्षीची कार्यशाळा 20 मार्च ते 30 मार्च या दरम्यान घेण्यात आली. यात 5 ते 7 आणि 9 ते 16 अशा वयोगटाची मुलं होती. छोट्या मुलांना पारखी सरांसोबतच अनुराधा कुलकर्णी मॅडम आणि हर्षदा टिल्लू यांनी मार्गदर्शन केलं. नाटक हे मुख्यत्वे अभिनय, संगीत आणि नृत्य या कलांचा आविष्कार असतं. लहान मुलं म्हटलं की त्यांना गाणं आणि नाच हा त्यांच्या अगदी आवडीचा. या मुलांना सारेगम पण शिकवण्यात आलंय. त्यात पावसाचं गाणं आणि सारेगम म्हणलं की या मुलांना काय मजा वाटते. तर आता याच पावसावर
एक नृत्य सादर करीत आहेत आमच्या शिबिरातील काही मुलं. तसंच ते एकट्याने सुद्धा सादर करता येतं. एकल नाट्याचा एक प्रकार म्हणजे नाट्यछटा. यात एकच पात्र आपल्याशी बोलतं, बाकी पात्रांचे संवाद याच पात्राकडून आपल्याला कळतात. अगदी 3-4 मिनिटात होणारं हे सादरीकरण असतं. आता आपल्या समोर 2 नाट्यछटा सादर करतील छोट्या गटातील मुले. त्यांचं स्वागत करूया. मी नाही काढणार माझ्या गालावरती हात. मी असंच माझ्या गालावरती हात ठेवून तुझ्या सोबत येणार. काय माझे हात दुखून जातील. सगळे माझ्या गालाला हात लागतात, गाल गुच्छ घेतात. मग माझे गाल नाहीत का दुखत? देव बाप्पा का रे मला असले गाल दिले? मी डॉक्टर काकांना सांगून एक औषध घेणार आहे गाल चपटे करण्याचा. काय जे देव बाप्पांनी दिलंय त्याच्याबद्दल तक्रार करायची नसते. आई आता तुझ्यासोबत यायचं म्हणजे किती गोड, सो स्वीट. म्हणून ते माझे गाल आवडतील. त्यांना माझे गाल आवडतात म्हणून ते माझे गाल आवडतात. पण तू सर मला सांगितलंय ना, एखाद्याला जर एखाद्याची गोष्ट आवडली असेल तर लगेच हात लावून नाही द्यायचा. तर इतक्या मोठ्या बायकांना ऐकत नाही का? अगं तुला माहिती का ती गप्पू गप्पू शांती मला काय विचारते? गाण्यात काय ठेवलंय ग? चॉकलेट की लाडू? काय आता मी दिवसभर तोंडात लाडू ठेवून फिरू का? एवढं कळत नाही ग तिला. आता आज आंटी दिसली की मीच तिला विचारणार, काय आंटी गाण्यात काय ठेवलाय? बटाटा वडा, बटाटे वडा की कचोरी? काय मोठ्या माणसाला असं विचारू नाही तर त्यांनी विचारलं तरी चालतं का? बर नाही, तू सांग आज तुमच्या फंक्शनला खाऊ काय आहे? गुलाबजाम, यम्मी. आता असे दोन्ही गालात खूप खूप गुलाबजाम. देव बाप्पा थँक्यू मला असे गाल दिल्याबद्दल. आद्या तुला मातीत खेळायला आवडतं? मला मातीत खेळायला खूप आवडतं. किती मज्जा येते म्हणून सांगू. अगं ही मोठी माणसं मला खेळूनच देत नाही. काय तर म्हणे कपडे खराब होतात, अंग खराब होतं. माती किती घाण असते. अरे बापरे, आजी वाटतं. आता काय म्हणे, काय ग सारखी चिखलात जातेस, बरपट करतेस, घाण एवढी कुठली? घरात एवढी खेळली आहे, एक अशी खेळलीस तर शपथ जा आधी कपडे बदलून. आता ही खेळणी मोडली की खा बोलणे.
चेंडू बाहेर खेळू नकोस, हरवेल, विमान जास्त चालू नकोस, सर संपतील. त्यापेक्षा मातीचीच खेळणी बरी, तुटली तर कोणी बोलत नाही. अरे चा, बाबा पण आले वाटतं. ते तर काय फटकेचीच भाषा करतील. मातीत जाते म्हणून फटका दे. आजोबा सुद्धा तसलेच. मातीत गेलीस तर चॉकलेट देणार नाही म्हणतात. मला सांग, चॉकलेट आणि मातीचा काय संबंध आहे? जाऊ दे, मला नकोच आहे ती चॉकलेट बिकलेट. मला मातीत खेळायचंय. खेळून तर बघा म्हणावं एकदा माती, म्हणजे कळेल मातीत खेळायला किती मज्जा येते ते. काय काय आणि किती किती बनवता येते. मातीत खड्डा करायचा, त्यात पाणी घालून विहीर बनवायची, चिखलाचा गोळा घ्यायचा, तो थापायचा, त्याची भाकर बनवायची. आजी नाही का भाकरी थापत? आणि हो, झाडे सुद्धा मातीतच लावतात ना. परवाच आईने मला रामू शेतकऱ्याची गोष्ट सांगितली होती. शेतकरी तर दिवसभर मातीतच असतात ना, मग त्यांना कुठे काय होते? या मोठ्या माणसांना त्यातली गंमतच समजत नाही. आई कशी आली ना अजून? आली वाटतं. आई, ए आई, काय आईला का हाक मारतीयेस? अगं आई मला जाऊ देते मातीत खेळायला म्हणून हाक मारतीये. कधी कधी ती पण ओरडते मी मातीत जाते म्हणून. जेव्हा मला मातीत जायचं असलं तेव्हा मी आईला सांगून जाते. या मोठ्या माणसांना म्हणावं मातीत गेलं तर काही बिघडत नाही. तुम्हीच तर म्हणता ना, मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार देऊ तसाच घडणार. मग जाऊ दे ना मला मातीत खेळायला. अगं अशी तुझ्यासोबत बोलत का बसलीये? चल किल्ला बनवायला, दिवाळी आले ना. आई मी किल्ला बनवायला चालले. थँक्यू. आता तुम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या नाटकाच्या सादरीकरणाकडे वळू. आमची चिमुकली एक छोटस नाटिका सादर करणार आहे, ज्याचं नाव आहे जादूची घंटा. मी बासरी वाजवत होतो. कोणासाठी? झाड, पक्षी, प्राणी. झाड पुढं गाणं ऐकतात. सगळे माझं गाणं ऐकतात. जाऊ दे, मी आपल्या मित्रांना घेऊन आले. ठीक आहे. अरे इकडे मला पाहिजे तशी झाडं कुठेच नाही दिसत आहे. थांबा, मी पुढे जाऊन राहते. हा, हे झाड मला हवंय तसं आहे. मी या झाडाला तोडते. अहो दादा, या झाडाला तोडू नका. अरे या झाडाचं लाकूड चांगलं आहे, मला हे झाड हवंय. अरे नका तोडू दादा, हे माझं घर आहे. नाही म्हणजे नाही, मी हे झाड तोडणार म्हणजे तोडणार. काय करावं? आयडिया. लाकूड तोड्या. तू जर या झाडाला तोडलंस तर या झाडाला भूत तुझ्या घरी येऊन राहील. अरे बघताय हा लाकूड. अरे बघताय माकड म्हणतोय, तू तर खरं म्हणतोय. नको रे बाबा, या झाडाला मला नको तोडायला, मी तर जातो निघून. रॉबी, काय रे झाड? कोण तू? कोण बोलतय? मी झाड बोलतोय. तू माझी मदत केली ना, मी तुला ही घंटा देतो. ये जादूची घंटा. पण याने काय होईल? तू ही वाजवलीस ही आकाशातून फळं पडतील. फळं?
पण तोही एकदाच वाजवू शकतोस. ठीक आहे, दिवसातून एकदाच वाजवू शकतो. ठीक आहे. बाबू, कसं बाबू? सगळं या. हॅलो रॉबी. काय रॉबी, कशाला बोलवलंस? अरे मला एक गंमत सांगायची होती. कसली रे गंमत? काय झालं की एक लाकूड तोड आला होता. अरे लवकर सांगतो. काय झालं? एक लाकूड तोड आला. तो झाड कापायला लागला होता, तर मी त्याला एक तास घाबरवलं. तो पळून गेला. मग झाडाने मला जादूची घंटा दिली. जादूची घंटा? अरे त्यांनी काय होतं, मी जेव्हा ती वाजवेल ना तेव्हा आकाशातून फळं पडतील. अरे वाजव ना लवकर. तुझ्या डोक्यात घडतील. चला लवकर खाऊया. अरे मला तरी थोडं ठेवा. मला तरी थोडं ठेवा. आमचं पोट भरलं. चाललो. मला परत सगळी एका बॅगेतच लपून घेतो. मित्रांनो परत रॉबी, अरे वाजव ना घंटा. इतर घंटा बिघडली. बघा वाजवतोय बघा. आकाशातून फळे तरी पडतात का? जाऊ दे, आम्ही जातो. चला आम्ही जातो. चला थांबा. काय झालं आता? मला कसला तरी वास येतोय. हे बघा, फळांची बॅग. रॉबी, तू आमच्याशी खोटं का बोलला? तू काल सकाळी माझ्यासाठी फळच ठेवली म्हणून मी तसं केलं. आम्ही सांगायचं ना मला. आम्ही दिली असती मला. जाऊ दे, आम्ही जातो. थांबा. आता काय झालं? चला खाऊ. अबीर वाडिंबे, सिया ठाकूर, आद्य हंत्राळे, अंती पिंपळ गावकर, आयंश पाटील, काका सातळकर. कसं वाटलं नाटक? आणि तू
कला अकादमी गेल्या 32 वर्षांपासून दिवाकर स्मृती नाट्य छटा ही सादरीकरणाची तर सुमन नाट्य छटा ही लेखनाची स्पर्धा घेते आहे. आता मोठ्या गटातील 2 मुले नाट्य छटा सादर करतील. नमस्कार, माझ्या नाट्य छटेचं नाव क्लासिक क्लास. अरे बाप रे, 8 वाजायला आले. आज तर मॅथ्सचा क्लास आहे आणि आज छोटीशी टेस्ट पण घेणार होते. माझी तर काहीच तयारी झाली नाहीये. काल सगळी संध्याकाळ तर गाड्याच्या माहिती खाल्ली आणि उरलेल्या वेळेत शाळेचा गृहपाठ होता. तो तर करायलाच पाहिजे ना. आता मला सांगा, प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट जर क्लास नीच होत असेल तर जादा अभ्यास करू तरी कधी? काय काय म्हणाला? उठ की लवकर. ते तर मला उठावंच लागतं. शेजारच्या बिल्डिंग मधले केळकर काका पर्वचा आणि पदाच्या श्लोकाचे क्लासेस घेतात. तिथे मला घोकपट्टीला जायचं असतं. आता असं बघा, तुम्हाला म्हणून सांगते, आईने जर तिची एखादी विषय कमी करून मला घरच्या घरीच श्लोक पडायला शिकवले तर नाही काम चालायचं. अहो, रविवारी जरा जास्त झोप काढीत पडलं तर चित्रकलेच्या क्लासला जाण्यासाठी आईची हा कॉलेज म्हणून समजा. आई बाबा तर मला क्लास मध्ये घालायला कोट सोस म्हणे. आम्ही नोकरी निमित्त घराच्या बाहेर असतो, त्यामुळे मुलांना एकटं नको वाटायला म्हणून क्लास मध्ये घालतो. अहो, कितीदा वाटतं 2-4 मैत्रिणींना गोळा करून घालावा दंगा, बघावा टीव्ही, खेळाव्या गाण्याच्या भेंडा. पण कुठून तरी बाबांचा फोन येऊन धडकणार, काय ग निघालीस ना कराटेच्या क्लासला? जा हो नक्की, विसरू नकोस जायला. आता मला सांगा, 60 जणांच्या कराटेच्या क्लास मध्ये एक सर एका तासात काय कराटे शिकवणार? 4-4 मिनिटं समोर आली की आम्हाला सुचणारच का 2 हात करायला? मला तर काडीचा पण इंटरेस्ट नाही, पण आईचा हट्ट, स्वतःच्या रक्षणासाठी थोडेसे कराटेचे शिक्षण घेतलेच पाहिजे. आता झालं आठवड्यातल्या 3 संध्याकाळ कराटेशी 2 हात करण्यात. एकदा बर का, दिवाळीची सुट्टी होती. चित्रकलेचे सर 15 दिवस गावाला जाणार होते. कराटेचा क्लासही बंद होता. मस्त चान्स होता शेजारच्या दलिताईंकडे जाऊन मेहंदी शिकायचा. पण माझ्या मनातली गोष्ट आई बाबा करून देतील हे कुठे? म्हणे मेहंदी बिंदी काही शिकायची नाही, आधी अक्षर सुधारा. कोणते? गजाभाऊ का राजाभाऊ? ते म्हणे अक्षर सुधारण्याचे क्लासेस घेतात. तिथे माझी रवानगी झाली. अख्खी सुट्टी भर मी चे कित्येक गिरवत बसले. आता मला सांगा, एखादा असा बोर्ड दिसावा, येथे मेहंदीचे क्लासेस घेतात आणि आई माझी लगेच ऍडमिशन करून जाईल. पण कसलं काय? मी म्हणते की शेजारच्या दलुताईंकडे हसत खेळत मेहंदी शिकण्याची मज्जा त्या क्लास मध्ये असेल का? अहो, काय काय म्हणाल? क्लासला कशाला जातेस? अहो, त्याचं काय ना, शाळेच्या गॅदरिंग मध्ये ज्या मुली नाचाच्या गाण्याच्या क्लासेसला जातात त्याच मुलींना चांगले चांगले रोल मिळतात. पण ते 2 क्लास सोडून मला काही चालायचं नाही. क्लास या डोकेदुखीचं मोठं रूप म्हणजे शिबिर. एक अख्खी उन्हाळ्याची सुट्टी त्या शिबिराने खाल्ली. काय म्हणे 2-4 समरगीत आणि कदमताल, त्याच्याशिवाय काही शिकवलं नाही. आणि म्हणे नेतृत्व शिकेल. क्लासचा कंटाळा झालाय. क्लास घेणारे हे काय काय आयडिया काढतील ह्याचं नेम काही बघा. आता तुम्हाला नाचाचा, गाण्याचा, स्केटिंगचा, कॉम्प्युटरचा सुद्धा क्लास माहिती असेल. पण अहो, मी एक बोर्ड वाचला, इथे वय वर्ष 10 पर्यंतच्या मुलांना रस्ता क्रॉस करण्याचे शिक्षण दिले जाईल. झाल्यात तर थक्कय ऐकून. अहो, आई सुद्धा म्हणते कशा कशाचे क्लास घेता येतात, याचा क्लास सुद्धा शेजारच्या जोशी काकू घेतात. काय करायचं आता मलाच सांगा तुम्ही. आता मला ना एक आयडिया सुचली. क्लासला बुट्टी कशी मारायची याचाच क्लास मी सुरू करणार आहे. काय मंडळी, येताय ना मी ऍडमिशन घ्यायला? आणि प्रवेश विनामूल्य.
आहे की नाही माझा क्लासिक क्लास? नमस्कार, माझ्या नाट्यछत्रेचं नाव तंटेवाडा. मला सांगा, तुम्ही 13-14 वर्षाचा पोस्टमॅन कधी पाहिलाय का? नाही ना? पण मी पाहिलाय. आणि हो, तुम्ही देखील पाहिलाय. कुठे म्हणून काय विचारता? अहो, हे काय तुमच्या समोरच स्वरूप आहे. आता तुम्ही म्हणाल, ना पत्रांची पिशवी ना खाकी युनिफॉर्म, मग कसला पोस्टमॅन? अहो थांबा, कसं काय ते सांगते. पण आधी लक्षात घ्या की माझी ड्युटी मुळी रोज रोज काही नसतेच, पण जबाबदारीची असल्याने कधी इमर्जन्सी लागू शकते बर का. आता तुम्ही म्हणाल, कुठे आणि कसली इमर्जन्सी? हो, मी आमच्या तंटेवाड्याबद्दल बोलते. हो, म्हणजे लोकांचा ढेपेवाडा, पाटील बुवांचा वाडा, शनिवार वाडा. तसं आमचं घर म्हणजे तंटेवाडा. म्हणजे ते मी ठेवलेलं नाव आहे. काय म्हणता, कशाला? थांबा सांगते. तर अशा आमच्या तंटेवाड्यात कधी इमर्जन्सी लागू शकते. जेव्हा आई बाबांमध्ये भांडणाची ठिणगी पडते, तेव्हा माझी खरी ड्युटी सुरू होते. आणि आईचा पहिला निरोप येतो, श्रावणी, बाबांना म्हणावं माझं जर काहीच पटत नसेल ना, तर घरचं उद्यापासून सगळं तुम्हीच सांभाळा. हे मी बाबांना सांगायला पोचते तर त्याआधीच बाबांचा प्रत्युत्तर दाखल डायलॉग येतो. हो हो, नको बघू म्हणावं, मी पण काय कमी नाहीये, सांग तुझ्या आईला. मग मी आल्या पावली परत मागे फिरते आणि आईकडे जाते. तोच आईचा पुढचा डायलॉग असतो. हो हो, तुझे बाबा काय आहेत ना, ते चांगलंच माहितीये मला. गेली 15 वर्ष तेच पाहत आलीये. बऱ्याचदा त्या घरच्या सुनामीचा फटका माझ्यासारख्या गरीबाला सहन करावा लागतो. काय म्हणता, इतक्यात भांडणे संपतात? छे छे, इतक्यात संपली तर ती आमच्या घरातली भांडणे कसली. घरात 2 दिवसाचा कर्फ्यू लागला म्हणून समजा. तसं आमच्या घरात चहाला ठराविक वेळ आणि भांडणाला ठराविक विषय कधीच नसतो. कुठल्याही विषयावरून ते सुरू होऊ शकतं आणि हळूहळू ते रंगात जाऊन मी आहे म्हणून संसार टिकलाय, दुसरी एखादी असती ना तर कधीच निघून गेली असती. हा आईचा जगप्रसिद्ध डायलॉग आल्याशिवाय भांडण पूर्णत्वास गेल्याचं फीलच येत नाही. आता भांडणाचा पुढचा टप्पा सुरू होतो. काय म्हणता, तो कोणता? अहो, आता जसं युक्रेन आणि रशियाचं मिसाईल युद्ध सुरू होतं ना, तसं आमच्या घरात स्टेटस वॉर सुरू होतं. काय म्हणता, म्हणजे काय? अहो, कालच्या युद्धाचे पडसद म्हणजे कालच्या भांडणाचे पडसद दुसऱ्या दिवशी जाणवायला लागतात. दोघेही आपापल्या मोबाईलच्या व्हॉट्सअप स्टेटसला काहीसं वैचारिक तर काहीसं टोमणे दाखल वाक्य ठेवतात. आणि जोपर्यंत समोरचा ते पाहत नाही तोपर्यंत त्यांना काही चैन पडत नाही. एकदा का समोरच्याने ते स्टेटस पाहिले की हा, ते स्टेटस सार्थकी लागले म्हणून समजा. पण या काळात यांच्या चॅटिंगचे माध्यम मीच असते बर का. इकडचा निरोप तिकडे आणि तिकडचा इकडे. श्रावणी, आज ऑफिस वरून येताना मी काही भाजी बिजी आणणार नाहीये, सांग तुझ्या आईला. मी हे आईला सांगितलं तर ती फक्त बरं असे म्हणते. पण या बराचा सूर काही बरा नसतो. मग त्या रात्रीच्या जेवणात हमखास पिठलं भाकरी झालं म्हणून समजा. तसं अनेकदा भांडणाचा सेंटर पॉइंट ना मीच असते. आता तुम्ही म्हणाल, ते कसं काय? अहो, या वर्षीच्या उन्हाळी सुट्टीत मला कसला तरी हॉबी क्लास लावायचा होता. तर बाबा म्हणाले स्केटिंग क्लास लाव आणि आई म्हणाली कथक क्लास लाव. बापरे, यावरून जे काही सुरू झालं ते 1 आठवडा झाला तरी यांचं एकमत काही होईना. शेवटी मला दोघांनी दोन्ही क्लास लावले आणि याचा फायदा असा झाला की मी आता पायाला स्केट्स बांधून कथक करू शकते. अहो, कधी कधी तर बापरे, एवढं म्हणतात म्हणजे तुम्हाला काय सांगू. काय म्हणता, यांचं कधी एकमत होतं का? होत तर यांचं एका मुद्द्यावरून कधीच भांडण होत नाही. आणि तो मुद्दा म्हणजे मला अभ्यासाला बसवण्यावरून. किती बरं झालं असतं की मी अभ्यास करावा की नाही करावा यावरून भांडण झालं असतं तर मी मस्तपैकी अभ्यास बुडवून यांची भांडणे एन्जॉय केली असती. काय म्हणता, घरात नेहमीच भांडणे चालतात का? नाही ना, कधी कधी आईंचा सप्ताह देखील असतो. अहो, पण खरं सांगू का, ह्या काळात इतकी शांतता असते घरात की घर खायला उठतं. हो, काय म्हणता, हे चांगलंच आहे की.
अहो हो, पण या काळात ते एकमेकांवर इतकं प्रेम करतात की त्यावरून भांडणाची एखादी नवी ठिणगी पडते आणि पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते. असो, अशा आमच्या तंटेवाड्यात आम्ही सुखी समाधानाने भांडणमय वातावरणात अगदी आनंदाने राहतो बघा. अरे बापरे, अहो थांबा थांबा, मी नाट्यछटेसाठी कोणता विषय निवडावा यावरून त्यांचं भांडण सुरू झालं वाटतं. चला चला, माझी ड्युटी सुरू झाली, मी येते. धन्यवाद. 10 दिवसांचं शिबिर घेण्यात आलं. त्यांना पारखी सरांसोबतच संध्या कुलकर्णी मॅडम आणि हर्षदा यांनी मार्गदर्शन केलं. या मुलांचे 3 गट करण्यात आले आणि संध्या मॅडमनी प्रत्येक गटाला एक थीम दिली होती आणि या थीम वरून या मुलांनी स्वतःच ही नाटिका बसवलेली आहे. पहिली नाटिका घेऊन येत आहे पहिला गट, ज्याचं नाव आहे धमाल जिनी. तुम्हाला माहितीये का काय, मी ना आपल्या कॉलनीमध्ये ऐकलंय की एक पडका वाडा आहे. तिकडे कुठे राहत नाही, फार जुना वाडा आहे. अच्छा. आणि त्याचं दारही उघडं असतं. लोक म्हणतात की तिकडे जादूच्या गोष्टी सापडतात. वा, किती चांगलंय ना. आपण जाऊन बघितलंच पाहिजे. चालेल चालेल. तोच ना तो वाडा. हो बहुतेक तसाच तर दिसतोय. हो, आपण जाऊन बघितलं. नको, मला खूप भीती वाटतेय. भूत बीत असलं तर तिकडे. अरे काही नसतं रे, मी आहे ना, दादा पण आहे. हो चल. साडी पण काही दिसत नाही. एक काम करू, तिकडे जाऊन शोध, मी इथे शोधते. इथे शोध. काय तुझं? आपण काय शोधायला आलो ते शोध ना, घेऊन देते. अँटिक घड्याळ तुझं नेहमीच असतं. तिकडे काहीतरी चमकतंय. काय आहे हे? निळा प्रकाश येतोय ह्याच्यातनं. हो, फार धूळ आहे, मी साफ करते. काय होतं? कोणी उठवलं मला? इथे कोणी दिसत पण नाहीये. अरे, इतकी छोटी माणसं. थांबा थांबा, खाली येते. काय आहे? कोण आहेस तू? मी या कंदीलात अडकलेली एक जिनी आहे. तुम्ही मला सोडवलं, आता मी तुमची नोकर आहे. म्हणजे मी जर तुला काही कामं सांगितली तर ती तू करशील? हो. काय झालं? कसलं भारी, आपण हा जिनी शोधला. हो ना. आणि ही आपली सगळी कामं करणार आहे आता. हो, कसलं भारी झालं. मी ना एक काम करते, मी ह्या जिनीला घरी घेऊन जाते. नाही, मी घेऊन जाणार. मला न्यायचंय. नाही, पण आपण सगळ्यांनी शोधलाय. आपण सगळ्यांनी 15 दिवस ठेवू ना. नाही म्हणजे मी आधी नेते. म्हणजे कसं आहे ना, आपल्या तिघांमधनं मी जास्त शूर आहे आणि मला तुमची काळजी पण आहे. तुम्ही माझे मित्र आहात. मी आधी घेऊन जाते, मी ट्रायलला म्हणून नेते, नंतर तुम्हाला देईन की. चालेल, पण 15 दिवसांनी पक्का द्यायचं तू. हो हो ठीक आहे, पण तू आम्हाला सगळं सांगायचंस. तो जिनी काय करतो, त्याला काय काय लागतं हे हो, सगळं सांग. हो. तुम्ही जा पुढे, मी येते. चालेल. ए जिनी, जा कंदीला, मी तुला घरी नेणार आहे. आता कुठे बाहेर काढलं होतं, परत आत जायचं. किती नाटकं. जा. ए थांबा, मी आले. आलो एकदाचे घरी. ए तू दार लावून घे, मला कंदील घेऊ. चला मग काही खेळायचं का? आपण खाली जाणार होतो, पण वैष्णवी अजून आली नाही.
हो ना. सॉरी मला लेट झाला. मी पहिलेच यायला पाहिजे होतं पण त्या ट्रॅफिकाने खूप वेळ खाल्ला. आपण चाललोय ना खाली खेळायला. खूप उशीर केला आता पण ठीक आहे जाऊया. हो चल चल. एक मिनिट काय झालं? मी तर विसरलीच. मला आई बाबांनी खूप कामं सांगितली. दोघं आज रात्री घरी येणार आहेत. मी अख्खा दिवस वेळ घालवला. मला फरशी पुसायची, मला कपडे घालायचे, पोळी भाजी बनवायची, अजून किती काम आहेत. कसं खेळायचं आपण? काय करू मी? मला काही कळतच नाहीये. तू एक काम कर, तू ना जिनीला सगळं काम सांग ना, तो तुझं सगळं काम करून टाकेल. तू बरोबर म्हणालास. तू जिनीलाच काम सांगितलं पाहिजे. ती तसं पण आणून ठेवलंय तिला. आपण घरी काही कामं केलीच पाहिजे ना तिने. तिलाच कामं सांगते. अरे तुम्ही लोक काय बोलताय? कोण जिनी? हा तुला कळेल आता. ती बघ काढेल एक कंदील. अरे तू बघच फक्त. जिनी बाहेर ग. किती आणशी? ये बाहेर. परत कशाला उठवलं? बोल हुकूम मेरी अक्का. एक मिनिट हा. तुझी अक्का नाहीये मी. आका म्हणायचं मला. आका. आणि तू माझी नोकर आहेस. मी तुला काही काही कामं देणार आहे. मग तुला फरशी पुसून घ्यायची आहे, कपडे वाळत घालायचे आहेत, भाजी पोळी बनवायची आहे आणि माझं गृहपाठ करून ठेवायचं आहे. हे सगळं झालं पाहिजे मी ऐकपर्यंत. जा तू जा. चला आपण जाऊ. ती कामं करून हो चल. अरे ग किती कामं सांगितली आहेत. जाऊ दे मला काय. अरे होत का नाहीये? अरे देवा, असं वाटतंय की माझ्यासोबत माझी जादू लपून गेली. पहिले आता सगळी कामं मलाच करायला लागणार. तर काय पोळ्या करायच्या आहेत? पीठ कुठे आहे? पीठ सगळं पीठ सांडलं. काय लोक इतकं पीठ डब्यात कोणी ठेवतं का? जाऊ दे, आता होत्यात पीठ सांडलंच आहे. त्याच्यातच पाणी आणि तेल घालून पोळ्या करून घेते. कपडे वाळत घालायचे. अरे नाही नसलं. जाऊ दे. धुतलेले कपडे ठेवलेत. फरशी पुसून घ्यायची आहे. जाऊ दे, धुतलेले कपडे आहेतच ना. देवा झोपले मी. जाऊ दे, भरपूर मोकळी जागा आहे. इथेच घालून टाकते कपडे. बस काम झाली. नाही, अजून भाजी करायची राहिली आहे. काय शी, सगळं तेल सांडलं. जाऊ दे, माझी कामं झाली. मी जाऊन झोपते. झालं असेल जिनीचं काम. हो, आई बाबा पण येतीलच आता माझे. अगं तर ठीक आहेस का? हे काय आहे? इतकं पसारा, ओली कापडे पडलीत. हे काय आहे? तू तर जिनीला काम करायला सांगितलेलंस. एवढं सगळं पसारा केलाय. काय करू मी आता? असलं कसलं जिनी निघाला. तुम्ही लोक मला मदत कराल का? अगं नाही ग, आज मी खूप दमलोय. आज आपण खूप खेळलो ना म्हणून मी चालेल नको थांब. तू तर माझी मैत्रीण आहे. तू मला मदत करायची. अगं माझ्या मम्मीने मला खूप काम सांगितले ते मला करायचं. नको ना. अगं असे कसे मित्र आहेत माझे? किती हा पसारा जिनीने घातलाय. कामं करायला सांगितलेली नुसती ओली कापडे पसरली आहेत. जर कापडा इथे वाळत घातली तर तिकडे नाहीये. पोळ्या कोण वाळत घालतं? मूर्ख आहे जिनी किती. पोळ्या कोण वाळत घालतं? मग पोळ्यांच्या डब्यात काय असेल? माझी अभ्यासाची कागद. परीक्षा येते आता, मी अभ्यास कसा करणार? मग मी काय करू या जिनीचं? एक काम सांगितलं नीट केलं नाही. भाजी तरी नीट केली असावी. इतकं तेल मी पोहू करायच्यात. एक काम नीट केलं नाही या जिनीने. खरं तर ना काम मीच केली पाहिजे होती. मी उगीच जायचं ऐकलं नाही.
मी स्वतःच आळशी निघाले. उगाच ते चिनीला आळशी म्हणाले. अक्का नाटक हे जसं मनोरंजनाचं माध्यम आहे तसंच ते आपल्या परंपरा जपण्याचं आणि सामाजिक जाणीव करून देणारे एक प्रभावी माध्यम आहे. असाच एक संदेश घेऊन येत आहे पुढची नाटिका, जिचं नाव आहे नवी सुरुवात. स्वागत करूयात. येस येस, चल 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 चल. तू कशी का आली? अरे आज मीच काम करणार आहे. हो का? पण का? अरे आईला बरं नाही आहे आज, म्हणून मीच काम करायला आली आहे आणि सोनू पण आली आहे. बरं ठीक आहे. आज माहिती नाही आहेत का घरी? नाही येत. कुठे बाहेर गेलात का? हो. आणि रोजचीच कामं करायची आहेत का? हो. बर, जा बसा. दादा तुझी पण एक्झाम आहे ना? आणि गप्प बस ग, मी खेळतोय. येस 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 येस, पळ 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 पळ, पटकन पळ 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 पळ. अरे जरा हळू बोल. गप्प बस रे, गप्प बस रे, मी खेळतोय. नुसता मोबाईल वर टाइमपास करायचा असतो तुला. तुझी परीक्षा आली आहे का जवळ? परीक्षा? अरे राहू दे राहू दे. किती दिवस आहे तुला परीक्षेला? परीक्षा? अरे नको नको ना, मी करेन ना. सांगितलं ना किती दिवस आहेत सांग मला. परीक्षाला दिवस 3 दिवस होते. 3 दिवस? पहिला कोणता पेपर आहे तुझा? पहिला पेपर मला माहितीये रे, मला माहितीये. पेपर सायन्स आहे. हो आमचा पण पहिला पेपर सायन्सच आहे. झालं तुझा अभ्यास? हो. दे मी विचारतो. अरे नको ना, मी करेन ना, मी माझं करेन. कुठे तुझे पुस्तक सांग बरं, मी विचारतो तुला. मी करेन रे. सांग म्हणलंय ना एकदा. कुठे तुझी पुस्तक? बॅगेत ठेवली होती मी. बॅगेत ठेवली दे. माझा फोन दे ग. हे अरे मला लक्षात होतं रे, बॅगेतच ठेवली होती, पण आता नाहीये, हरवली वाटतं. काय होणार नाही तुझं. ते सही नाही. तू याचं पुस्तक बघितलं का ग? ह्याचं पुस्तक ना बहुतेक खुर्चीच्या खाली होतं बहुतेक. अरे काय मी मुद्दामून लपवलंय, सांगू नको. अरे काय चाललंय तुमचं? सईताई कुठे याचं पुस्तक? बहुतेक खुर्चीच्या खाली होतं, बघ बरं. अरे पूर्ण कोरीच्या कोरी वर्षभर उघडली होती की नाही? अरे बापरे, आता काय करायचं? दादाला कळालं. या मी तुला प्रश्न विचारतो. ठीक आहे. स्टेट्स ऑफ मॅटर सांग बरं. स्टेट्स ऑफ मॅटर? पहिला माहितीये रे मला. सॉलिड माहितीये रे, माहितीये मला. बाकीच्या दोन्हीचं काय? दुसरा कुठला होता? गॅसेस माहितीये रे मला. आणि तिसरा काय घेऊन टाकलं का? दादा मी सांगू लिक्विड्स. बघ किती हुशार आहे, तिचा जास्त अभ्यास झालाय तुझ्यापेक्षा. अरे मी 2 सांगितले, तिने 1 सांगितला, मी जास्त हुशार आहे. पटपट. किती हुशार आहे माझी सोनू. तू काय म्हणत होतीस ग प्रकाशी? गच्चे काय ग? पाणी, ज्यूस, दूध हे सगळं जे असतं ना त्यांना लिक्विड्स म्हणतात. हो का? किती हुशार आहेस. अशीच मोठी हो आणि अभ्यास कर बर का. अरे दादा ऐकतोस का? कामं झाली सगळीकडे, टिकतो आता. अरे काय झालं? अरे आईने मला चिठ्ठी दिली होती, मावशीला द्यायची, मी विसरलो. दे आता मग. कुठे ठेवली होती? पॉकेट मध्ये बघू जरा. आता चिठ्ठी पण हरवलीस का? चिठ्ठी टेबलावरती असेल. थांब.
हे घे. अरे मला काय देतोय? पाहिलं नाही. सॉरी तेच हे घ्या काय. काय लिहिलंय यार? थांब मी बघते. आज पोळी भाजी नाही बनवायची असं लिहिलंय चिठ्ठीत. अरे देवा, मी तर सगळंच केलंय. पोळी भाजी आणि आईने पण सांगितलेलं गुढीपाडवा म्हणून काहीतरी गोडाचं करायला. आता काय करायचं? मी तर खीर पण बनवली आहे. सईताई तुला वाचता नाही काय? अरे त्याचं काय ना, माझी भावंडे जेव्हा लहान होती ना तेव्हा आई आणि बाबा कामाला जायचे ना, त्यामुळे त्यांना सांभाळायला मला घरीच थांबावं लागायचं. आणि आता हे शाळेत जायला लागले तर आई बाबांना मदत करायला मी घरी थांबते. त्यामुळेच मी शाळेत गेले नाही रे. खूप वाईट झालं. काय करायचं? काम व्हायचं. हॅलो आई, बोल ना. काय तुला यायला उशीर होणार आहे? बरं. अगं आज मावशी नव्हते आले म्हणून सईताई चालती. मावशीला खूप ताप आलता आणि तो राज सगळे चिठ्ठी द्यायची विसरलाच म्हणून सईताईने सगळं जेवण केलंय. बरं ठीक आहे. अरे मी विसरलोच आज गुढीपाडवा आहे. ठीक आहे आम्ही उभारतो. ठीक आहे. हे सईताई तू आम्हाला गुढी उभारायला मदत करतेस का? आम्हाला नाही येत. हो चालेल. सामान वगैरे ठेवलाय का ताई? हो ठेवलंय सगळं आईने. जा बघू आड. आणताय का? अरे थांबा, मी सांगते तुम्हाला. काहीच माहिती नाही. गुढीपाडवा म्हणजे चांगला मुहूर्त असतो. या दिवशी आता बघा, प्रत्येक मराठी सण हा निसर्गाशी संबंधित असतो. त्यामुळे या दिवशी जुनी पाने पडतात आणि नवीन पालवी फुटते. आणि या दिवशी काहीतरी चांगल्याची सुरुवात करायची असते. काहीच माहिती नाही तुम्हाला. काय बरं आता ताई आजपासून तर शिकायला लाग. म्हणजे? अरे काय ताई आजपासून आम्ही तुला शिकवू. म्हणजे? आणि तुला लिहायला वाचायला शिकवू आजपासून. बर. रिया तुला भूक लागली असेल ना? थांब तुला खाऊ देते. हे घे खा.
इंग्लिश मीडियमची आणि कविता लिहायला लावतात मराठीत. नुसती भातुगिरी आहे. तेच आता काय लिहावं लागणार आहे. 20 मार्काची आहे. कविता तुझ्या इकडचा मग किती सुंदर आहे रे. पण हेच वाक्य सगळे कवी लोक कसं म्हणतील? हा किती चांगला हा मग. अरे यार खराब झालं. दादा दादा तुम्ही कविता करतायत का? हो. मी एक कविता सांगू? हिला काय जमणार आहे? अरे पण आपल्याला कुठे सुचते. सांग सांग. सुंदर मजेदार शेपुटीचे सुटकेदार बसते कशी दौलतात उभे राहते ऐकतात. आवडली की नाही माझी कविता? नको नको ही कविता नको. आपली पालिश कविता नको आहे आम्हाला. आम्हाला एवढी चायनीज कविता नको. अशी मॅच्युअर पाहिजे. कळलं का? ठीक आहे करत बसा तुमची कविता. हो करतो करतो. लिहू नको आमची कविता. नाही लिहिते. तुम्हाला काही कविता सुचली का? अजिबात नाही. फक्त एक सुचली. तुला काय कविता सुचली रवीना? नाही ना रे. मला त्या कविता लिहून लिहून पसीना सुटतोय. मी आता कविता बनवली. सांग बरं. आली आली ही रवीना कविता करून सुटतोय आमचा पसीना. कसला जमतोय कसं? आली आली ही रवीना कविता लिहून लिहून आमचा सुटतोय पसीना. रवीना पसीना जमलं की? रवाना रवाना काय असतं? चुकलं. आला आला हा रवाना. सॉरी. ही पिन नाही लागत आहे माझ्याशी. काय करू आता? जाऊ द्या सांग. तूच ताईलाच सांगायला लागेल. ताई ताई ही पिन लावते ना मला. थँक्यू. मला आता अजून एक कविता सुचली. सांग ना. सांग सांग. तुझी बहीण लावते डोक्याला पिंक पिन पण आय पिंक होईल. अरे झालं की माझी. आणि वरतून ही बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स असं पण लिहू शकतो. दादा चिडवू नकोस ना मला. चिडव नाही मी तुले. सगळे चिडवतात. काय करतात? खेळत बस. ठीक आहे. किती खराब लिहिलंयस. अरे परत लिह. ठीक आहे दादा हे बघ पाऊस आला. थंड वाटतंय. थंड वाटतंय पण मुसळधार आहे. अरे थोडीशी तरी उघडून लावले. हा आता जरा बरं वाटतंय. ठीक आहे. आपण पावसावर कविता करायची का? हा पावसाळ्यात करू शकतो. एक काम करू आपण कुणीतरी तिथेच बसू. हा चालेल. मी तिकडे बसतो. त्यांनी का आपल्याला आयडिया देतील. हा चालेल चालेल. ठीक आहे. तिकडे बसतो. नाही ठीक आहे. आला पाऊस आला पाऊस. असं नाही रे. पाऊस आला पाऊस आला. हा हा बरोबर बरोबर. पाऊस आला पाऊस आला. उघडा पटकन छत्री. अहो दिसताय 4 कुत्री. तुझी बाई फार भित्री. अरे झालं. अजून एक बेस्ट ऑन ट्रू इव्हेंट झाली. ती पण 4 लाईनची झाली. 2 लाईनची नाही. पण 4 लाईनची पण एवढी पुष्कळ नाही. आपण अजून मोठी करू. हा 10-12 लाईन्सची कविता. 10-12 खूप होतील. 6 लाईनची ठीक आहे. अरे आपण एक काम करू जी आपल्याला दुसरी कविता सुचेल ना त्याला जॉईन करू. हा चालेल चालेल. त्याच्या मग काय चुका असतील तर. हे काय लिहिलंयस तू? ठीक. पाऊस आला पाऊस आला. वाचतीये खूप थंडी. मग घाल ना अंगात स्वेटर किंवा बंडी. अच्छा अंडी. मला अंडी आवडत नाही. अरे पण कविता झाली की. हा तेही आहे. एक लिहिलेली इथली
काय हे काय छात्री? अंडीचं छत्री काय जुळतंय? जुळत आहे? अरे चुकून झालं, चुकून झालं. पाऊस किती कमी झालाय आणि खूप रिमझिम रिमझिम पण येतोय. हो, आपण रिमझिम या वर्ड पासून बनवू शकतो की? हो बनवू शकतो. म्हणजे रिमझिम रिमझिम आला पाऊस. हे बघ आमचे नेवर आहेत ना, त्यांना नाही काय हाऊस. बघ त्यांचे दिसतायत त्यांचे कपडे फार चिकचिक चिखल उडवते का त्यांच्यावर. अरे ही जमली की जमली, जमली जमली जमली. पटकन निघ. अरे तू नाही निघशील. मी तुला म्हणत होतो, मला माहिती होतं की माझ्या अंगात एक पोएटचं टॅलेंट आहे. कोणाच्या अंगात? आपल्या. हा, काय कसं आला लाईनवर? आपण जर आपली कविताचं पुस्तक काढलं ना तर ती अशी अशी खपील रे. आणि आपल्याला खूप पैसा पण येईल आणि आपण फेमस पण होऊ. एकदम भारी. काय फेमस काय पैसा? अरे किती पसंत केलाय. काय करता इकडे सगळे तुम्ही? हे केली आहे यशवी, जा बरं ते खेळणी आत घेऊन ये. ठीक आहे. काय चाललंय तुमचं? बावट लोक किती पेपर इकडे तिकडे सगळं. काय नेमकं करताय काय? काय नाही, मराठी कविता बनवतोय. मराठी कविता? ते पण किती रे? 12 केली 12. समजलं का? म्हणून दाखव बरं. एक मी म्हणणार. पाऊस आला उघडा पटकन छत्री, ते पहा भिजताय 4 कुत्री, माझी बहीण फार भित्री. वा वा. आता मी म्हणणार. अरे पाऊस आला पावसात वाजते फार थंडी, अहो मग घाला ना स्वेटर नाही तर बंदी. वा बाबून खा 4 अंडी. पण ठीक आहे. वा वा. आता मी रिमझिम रिमझिम आला पाऊस. वा वा. आमच्या नेबरला नाही काय हाऊस. भिजताय त्यांचे कपडे फार, चिकचिक चिखल उडवते का. आवडली काय ही कविता? नुसतं र आणि टाळाटो जोडले ते. एवढं म्हणते तू करता का ना? मला चॅलेंज देतोय. हो, आता तर कविता करूनच दाखव. तिला काय गमणार नाहीये. आपण जरा नक्कल उडवतो. पाऊस आला कोण होतं ते? काय झालं? पेपर कोणी मारला मला? अगं कोणीच नाही मारला, तुला भास झाला. कविता सुचत नाहीये त्याच्यामुळे भास होतो तुला. म्हणलं ना. पाऊस आला मातीचा रम्य सुगंध सोबत घेऊन आला, झाला तो शेतकऱ्यांचा मित्र. खिडकीतून दिसते किती सुंदर चित्र. पाऊस आला वादळाने केला हल्ला. थंड पडल्या गारा. पण केला त्याने आनंदाचा मारा. ताई खूप छान झाली होती. लिहिली ना तर आम्हाला 20 पैकी 20 मार्क पडतील. टीचर पण इम्प्रेस होतील. तू नको लिहू, आम्ही लिहू. लिहिली तसंही मला अजिबात आवडली पण नाही. तुला काय आवडलंय? ताई खूप छान लिहिली. पण कसं एवढं मस्त वातावरण आहे तर मग बजेट सोड ना. नुसतं भजा. 4 ओळी लिहिता येत नाही कवितेच्या आणि चालले भजा खायला. अरे नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना. अजिबात हे बेड्या, अजिबात नाही रे अभिजात. आणि तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये जरी असला तरी मराठी तुमची मातृभाषा आहे ना. हो. मग 2 ओळी नाही करता येत तुम्हाला? काय तुम्ही चालले भजा खायला. बरं करीन पण एक आठवण. माझ्या मागे रिपीट करायचं. माय मराठी माझ्यासाठी ती जशी माय लेकराला. जसे झाड पाखराला. जशी लेखणी कागदाला. अशीच थोर महती तिची. माय मराठी माझी.
मी हिरा पाटील. मी वैष्णवी काळे. मी आयांश उदनकर. मी सई देशपांडे. मी कणा चिरंजीव पिंजर. मी आरुष हवलदार. मी कविता कौस्तुभ कुलकर्णी. स्पृहा रास्ते. मी यशवी चव्हाण. वेद पुरोहित. श्रावणी गोरे. इशिता बनकर. आसाम जमखिंडकर. संध्या कुलकर्णी. हर्षदा डिल्लो. नमस्कार. आज मलाही सवय लागली. आज का होईना, उशिरा का होईना, सरांची सवय लागली. सगळे जागे झालात मुलं? नाट्यसंस्कार कला अकादमीने 20 ते 30 मार्च हा 10 दिवसाचा पहिलाच प्रयोग शिबिराचा केलाय. पण तो आम्हालाही छान वाटलाय. बहुतेक मुलांनाही आवडला असेल, पालकांनाही आज आवडला असेल. 10 दिवसात मुलांनी बरीच तयारी केलेली आहे. म्हणजे किती मुलं तयारीची ऑलरेडी आहेत हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. आजच्या या कार्यक्रमाचा आता पुढचा कार्यक्रम जो आहे तो एकतर आपल्या इथे संस्थेकडनं अभिनय प्रमाणपत्र परीक्षा असते, त्याची सर्टिफिकेट आपण आज देणार आहोत. आणि आजच्या या आजच्या शिबिराचे दोन्ही गटांचे सहभाग प्रमाणपत्र पण आपण आज इथे देणार आहोत. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला रवींद्र सातपुते सर आणि मिलिंद सबनीस सर हे प्रमुख पाहुणे म्हणून इथे लाभलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करते. तसेच स्टेजवर आपले प्रमुख विश्वस्त अननीय प्रकाश पारखी सर, त्यानंतर अभिनय प्रमाणपत्र घेणाऱ्या त्याच्या प्रमुख अश्विनी आरे मॅडम, संस्थेच्या विश्वस्त संध्याताई कुलकर्णी, हे सर्व स्टेजवर उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करते, प्रेक्षकांचं स्वागत करते. आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे थोडं प्रास्ताविक प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपला कार्यक्रम थोडासा उशीर होतोय, परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पालकांनी एक अभ्यासपूर्ण कार्यक्रम म्हणून बघावा. ही मुलं जी असतात ही आज प्रथमच रंगमंचावरती त्यांचं पदार्पण असतं. बऱ्याच पालकांचं म्हणणं होतं की सगळ्यांना नाट्यछटा करायला द्या, परंतु पहिल्या 2-3 दिवसातच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की नुसती पाठ करणंसुद्धा किती अवघड आहे. तेव्हा सगळ्यांनी नाट्यछटा आधी पाठ केली पाहिजे. आपण उद्या त्याची परीक्षा आहे, ज्यांची मोठ्या गटाची परीक्षा आहे, त्या परीक्षेत तर त्यांचं व्हिडिओ शूटिंग होणार आहे. आणि त्या परीक्षेमध्ये त्यांना स्वतःचं नाव, पत्ता, ही जी आपली पहिली परीक्षा आहे, जी ऐतिहासिक आहे, आपल्या सगळ्या कलांच्या परीक्षा आहेत, पण आपली नाट्यसंस्कार ही परीक्षा घेत असते. तर त्या परीक्षेमध्ये त्यांना ही 20 मार्काची नाट्यछटा आहे. त्यामुळे ती नाट्यछटा त्यांना उद्या सादर करायची आहे. छोट्या गटाला सुद्धा उद्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या पालकांसमोर ती नाट्यछटा किंवा काही गोष्ट सादर करायची आहे. काही पालकांना असं वाटलं की बाबा 8 दिवसात सगळ्यांनी ह्यांनी नाट्यछटा सगळ्या पाठ करून घ्याव्यात, पण हे किती अवघड गोष्ट आहे. आता जर तुम्ही नाटक बघितलं की अनेक वर्ष शिबिरात येऊन हे जे घडण्याची खूप मोठी प्रोसेस आहे. एका 8 दिवसाच्या किंवा हे तर आपण फारच सुरुवातीला म्हणजे मार्च महिन्यात आपण कधीच शिबिर घेतलेलं नाही आहे. आणि हे 11 दिवसाचं शिबिर आपण पहिल्यांदाच घेतो, कारण मार्चमध्ये बऱ्याच पालकांनी सांगितलं की बाबा CBSEच्या शाळेच्या मुलांना सुट्टी आहे म्हणून. त्यामुळे हा आपण एक प्रयोग करतो आहोत आणि हे प्रयोग हे नक्कीच मुलांच्या फायद्याचे आहेत. या मुलांचं व्यक्तिमत्व विकसित होत आहे. 8 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात, 1 वर्षात, 5 वर्षात कोणी नट होऊ शकत नाही. काही पालकांना फारच हे असतं की आपल्याला, आणि काही वेळा असं असतं की घरी तो छान करत असतो, परंतु घरी करणं वेगळं आणि वर्गात येऊन सगळ्यांच्या समोर करून येणं वेगळं. काही जणांच्याकडे ते टॅलेंट्स उपजत असतात आणि ते ह्याच्यामध्ये फुलतात. काहींना माहीतही नसते की आपल्या मुलांच्यामध्ये गुण आहेत. तर या गुणांना वाव मिळावा, या मुलं निदान व्यक्त तरी व्हावीत. तर या 11 दिवसांच्यामध्ये ही मुलं व्यक्त होत आहेत, काहीतरी बोलायला लागली आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या पाहुण्यांच्या संदर्भामध्ये मी मुद्दामून आवर्जून सांगणार आहे आणि त्यांना त्यांचे विचार मांडायला पण एक सांगणार आहे.
कारण आजचे दोन्ही पाहुणे हे संस्थेशी खूप संबंधित आहेत. सबनीस सर तर नाट्यसंस्कारमध्ये पहिल्या काही नाट्यसंस्कारच्या इतिहासामध्ये ज्या काही स्पर्धा सुरू झाल्या, दिवाकर नाट्यशाळा स्पर्धा आणि बालभाग केळकर स्पर्धा, या स्पर्धांचं संपूर्ण शिस्तबद्ध संयोजन कसं करावं याची सुरुवात त्यांनी पाया घालून ठेवलेला आहे, की ज्या स्पर्धा अजूनही चालू आहेत. तुम्हाला माहिती असेल की दिवाकर नाट्यशाळा स्पर्धांचं तर हे 34वं वर्ष आहे. आणि बालभाग केळकर स्पर्धा ज्या 10 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी नाटुकल्यांच्या स्पर्धा असतात, त्या आता महाराष्ट्र कलोपासक जिथं आपलेच विद्यार्थी त्या संस्थेत जाऊन काही काम करतात आणि दोन्ही संस्थांच्या मदतीनं आता बालभाग केळकर पण स्पर्धा या पण जवळजवळ 34 वर्ष झाल्यात आपण या घेतो. तर या स्पर्धांच्या संपूर्ण शिस्तबद्ध कशा कराव्यात याकरता सबनीस सरांचा फार मोठा वाटा आहे. आणि सबनीस सरांचं सगळ्यात महत्त्वाचं काम मला आज तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे वंदे मातरम हे गीत आपण फक्त म्हणतो, हे खरं केवढं मोठं आहे, त्याला किती कडवी आहेत. आपण फक्त 2च कडवी म्हणतो, पण ते वंदे मातरम हे केव्हा लिहिलं गेलं तर त्या वंदे मातरमचा सगळा इतिहास सबनीस सरांनी गेले अनेक वर्ष त्याच्यावरती काम केलं आहे, त्याच्यावरती संशोधन केलं आहे. वंदे मातरम जिथं लिहिलं गेलं त्या बंगालमध्ये जाऊन ते आलेले आहेत, तिथल्या लोकांशी बोललेले आहेत. वंदे मातरम याला अनेकांनी चाली लावल्यात, त्याच्यावरती ते स्वतंत्र कार्यक्रम करतात की वंदे मातरमला आतापर्यंत कुणी वेगवेगळ्या चाली हे केल्यात. आणि जेव्हा वंदे मातरम लिहिलं गेलं, या घटनेला 125 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळा पुण्यातील अनेक शाळांमधील मला वाटते किती सर विद्यार्थी 65 शाळातील 11,000 विद्यार्थ्यांनी या नेहरू स्टेडियमवरती सामूहिक वंदे मातरम म्हणलं होतं. 11,000 विद्यार्थ्यांनी या नेहरू स्टेडियमवरती हे वंदे मातरम सादर केलं होतं. राजहंस प्रकाशननी त्यांच्या वंदे मातरमच्या इतिहासावरती जी पुस्तकं काढली त्याच्या मला वाटते 2 आवृत्त्या झाल्या. आणि आत्ताचं जे आत्ता हे वर्ष आहे हे वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि या वर्षात अनेक कार्यक्रम आहेत. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वंदे मातरम ज्या कादंबरीमध्ये लिहिलं होतं त्या कादंबरीचा आनंदमठ त्याच्यावरती आपण चित्रपट कदाचित पाहिला असेल, पण याच्यावरती संगीत नाटक त्यांनी लिहून घेतलं आणि त्या नाटकाचा प्रयोग संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर केला गेला. त्याचे दिग्दर्शक पण आज आपल्या इथं आहेत. सातपुते सर रमणबागेमध्ये चित्रकला शिक्षक आहेत आणि सातपुते सर एक खूप मोठे दिग्दर्शक आहेत, खूप मोठे रंगकर्मी आहेत की ज्यांनी शाळेमध्ये शिक्षक असून सुद्धा शाळेतल्या विद्यार्थ्यांना खरोखर रमणबागचे विद्यार्थी खरोखर नशीबवान आहेत की एक असा शिक्षक त्यांना मिळाला. याने अनेक राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये त्यांचे अनेक पुरस्कार आहेत. हे मोठ्यांचं संगीत नाटक याला 7 पुरस्कार मिळालेत. लेखनाचा पुरस्कार आहे, दिग्दर्शनाचा पुरस्कार आहे, संगीताचा पुरस्कार आहे. तर असं हे आनंद मठ 12 एप्रिल रोजी होणार आहे. आपण सगळ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराला अवश्य पहा. सातपुते सरांचं आणखीन एक मला कौतुक वाटतं आणि मला कायम त्याच्याबद्दल हे करायचं वाटतं की विज्ञानावरती ज्या स्पर्धा होतात अखिल भारतीय स्तरावरच्या, त्या स्पर्धेत रमणबागेचं विज्ञानावरचं नाटक आधी प्रथम पुण्यात पहिलं आलं, मग पश्चिम विभागात पहिलं आलं आणि त्यानंतर संपूर्ण भारताच्या ह्याच्यात स्पर्धेमध्ये त्यांचं नाटक पहिलं आलेलं आहे. तेव्हा आपल्या संस्थेची जी अभ्यास नाट्य चळवळ आहे त्याच्याशी ते खरं निगडीत आहे. त्यामुळे आमच्या या अभ्यास नाट्य चळवळीला त्यांच्यासारख्या शिक्षकांनी मदत करावी, सहकार्य करावी आणि ती चळवळ त्यांनी खरं समजून घेतलेलीच आहे. एक वेगळ्या प्रकारे त्यांनी ते नाटक करून त्याच्यातला एक चांगला नंबर मिळवलेला आहे. आणि कसं आदर्श असावं शास्त्र या विषयावरचं नाटक. परंतु आमचा तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या संस्थेचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर अभ्यास नाट्याची चळवळ आपण करणार आहोत. सोलापूरला अभ्यास नाट्य स्पर्धा झाल्या, तिथल्या शाळांनी अभ्यास नाट्य स्पर्धेत भाग घेतला आणि सादरीकरण केलं. आणि आता हे पुढील वर्षामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर ही अभ्यास नाट्य चळवळ सुरू होईल असे माझा प्रयत्न असणार आहे. एकच शब्दात सांगतो की शिक्षकांनी अभ्यासाच्या विषयावरती नाटक लिहायचं आणि वर्गातच ते सादर करायचं, म्हणजे अतिशय सोपा होतो अभ्यासक्रम. तर असे हे 2 दिग्गज आज आपल्याकडे आलेले आहेत. सातपुते सरांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत बालनाट्याचे. आणि सबनीस सरांचं, सबनीस हे दोघंही शिक्षक आहेत मुळात.
दोघांनी शिक्षकही पेशा सांभाळून हा आपला छंद जोपासला आहे. तेव्हा आपल्या सगळ्या पालकांसमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श म्हणून आज मी त्यांना खरं बोलवलं आहे की प्रसिद्धी परांगमुख राहून कुठल्याही प्रसिद्धीच्या हव्यास न करता केवढं मोठं काम या दोघांनी उभं केलेलं आहे आणि ते काम आपल्यापर्यंत पोचावं यासाठी खरं आज त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचा प्रथम सत्कार करूया, गौरव करूया आणि मग प्रशस्तीपत्राचा कार्यक्रम सुरू होईल. आपण नेहमीच पुष्पगुच्छ देतो आणि सत्कार करतो, पण नाट्यसंस्कारनी सुरुवात अशी केली आहे की पुस्तक देऊन सत्कार करायचा. त्यामुळे प्रकाश पारखी सरांना मी विनंती करते की मिलिंद सबनीस सरांचा पुस्तक देऊन सत्कार करावा. यानंतर रवींद्र सातपुते सरांचाही सत्कार करावा. पुढचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सातपुते सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत मांडावं आणि त्यानंतर सबनीस सरांनीही आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. सरांनी आग्रहाने बोलवलं. खरं तर मागच्या एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु त्यावेळेस मला येता आलं नाही. आज छान वाटलं सर, आणि या सगळ्या मुलांचा परफॉर्मन्स बघता आला. काही मुलांचा ज्या पद्धतीने ती मुलं येत होती, परफॉर्मन्स देत होती, कुठेही ते असं वाटलं नाही की पहिल्यांदाच ती करतायत. छान कॉन्फिडन्सली करत होती. नाटकातलं नाटक देखील घडत होतं, जसं ती गुढी थोडी तिरकी होत होती. पण सगळ्यात आवडलं हे की प्रसंगावधान साधून ती गुढी पकडून सुद्धा ते बोलत होते. म्हणजे हे तर नाटक आपल्याला शिकवतं. नाटकात फक्त काही संवाद पाठ करायचेत आणि तेच म्हणायचेत असं नाहीये, तर वेळ प्रसंगी काय करता आलं पाहिजे, काय करायचंय, हा मुलं त्यांचा विचार करत होती. किंवा इकडे बसलेली बच्चे कंपनी, त्यांचं एक वेगळं नाटक चालू होतं. कोणतरी उड्या मारत होतं. आजही कोणीतरी पाण्यात पोहतोय. मासा सापडला का? काही हरकत नाही, कारण प्रत्येकाचं त्यांचं भावविश्व आहे. त्यांना वेगळं काहीतरी आपण देत बसलो तर काही उपयोग नाही. एक ना उंदीर आला होता मगाशी, तो मला भेटला आणि तो काय म्हणाला माहितीये का? इथे जे कोणी जास्त चुळबुळ करतील, हातवारे करतील, उड्या मारतील, त्यांना घेऊन जाणार आहे. पण मी म्हणलं नाही, त्यांना घेऊन जाऊ नका. ते छान कार्यक्रम ऐकायला आले, त्यांना छान बक्षीस मिळणार आहे. नंतर कार्यक्रम संपल्यावर घेऊन जा. त्यामुळे ते नंतर नेणार आहेत. आलं लक्षात? तर महत्वाचा मुद्दा हा की गेले अनेक वर्ष पारखी सरांनी हा जो नाट्य प्रशिक्षणाचा जो वर्ग सुरू आहे, कारण सर आम्हाला आदर्श आहेत या सगळ्या गोष्टीत. कारण अनेक नाटकं निर्माण होतात, ती येतात, प्रेक्षकांसमोर जातात, परंतु खऱ्या अर्थाने नट घडण्याची प्रोसेस, चांगला प्रेक्षक घडण्याची प्रोसेस जी आहे ना, ही अशा बालनाट्य शिबिरांमधून घडते. ते म्हटलं जातं ना की शिबिर झाल्याने नट घडणार आहे का? त्याला वेळ लागणार आहे. 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या याच्यात नट नाही घडत, पण त्याची मशागत नक्की होते त्या मुलांमध्ये. कारण सरांचं म्हणणंही तेच आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आधी नाटक शिका, नट नंतर होण्यासाठी. ती प्रसिद्धी पाहिजे, आपला मुलगा स्टेजवर आला पाहिजे, आपला मुलगा टीव्हीत दिसला पाहिजे, स्क्रीनवर दिसला पाहिजे, हे नक्कीच चांगलं आहे. पण त्याची पूर्वतयारी ना ती या अशा पद्धतीच्या माध्यमातून आहे. आज जसं सांगितलं की त्या मुलांनी त्यांची संहिता त्यांनी स्वतः तयार केली होती, त्याचे संवाद त्यांनी केले होते. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने हे सरांचं काम आणि ही सरांची टीम गेली अनेक वर्ष मी बघतोय, ज्या पद्धतीने ते काम चालू आहे त्या कार्याला सलाम. आणि तुम्ही तेवढाच विश्वास ठेवून अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये या मुलांना रमवताय. आणि याच्यातून ही गोष्ट अशी आहे, याचं इम्प्लिमेंट लगेच नाही दिसणार आहे, हे साचत राहणार आहे, हे संचित आहे. आणि ते कधी एकदा बाहेर पडेल ते नंतर वेळ आल्यावर. हे नकळतपणे यांनी ज्या काही गोष्टी घेतलेल्या असतात ना, त्याचा नंतर खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे आता
आता ते कशा पद्धतीने करतायत यापेक्षा आता त्यांची तयारी सुरू झाली आहे पुढच्या गोष्टी करण्यासाठीची, असं मला वाटतं. या तुम्हा सर्व छोट्यांना, या सगळ्यांना पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सरांच्या या संपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद सर, इथे बोलवलं. नमस्कार आदरणीय पारखे सर आणि आपण सर्व. लहान लहान मुलं खूप आहेत त्यामुळे अगदी कमीत कमी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटक आम्हाला काय शिकवतं त्याची सुरुवात आजच्या ह्या सत्रापासून झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुलं शाळेत उशिरा जायचं असेल, उशीर झाला असेल किंवा शाळेतला दांडी मारायची असेल तर जेव्हा कारणं शोधतात तिथून अभिनयाला सुरुवात होते आणि मग ते अभिनय पुढे आपला कायमचा अविभाज्य घटक बनतो. अर्थात काय नाटकं करतो हे उपरोधिक बोलणं झालं, पण नाटक हे आपल्याला अनेक अर्थाने चांगलं शिकवतं. म्हणजे नाटकाचा मेकअप आपण चांगल्या प्रकाराने प्रेझेंट कसे लोकांसमोर होऊ हे शिकवतं. नाटकाचं नेपथ्य आपण घरसुद्धा किती व्यवस्थित छान ठेवू शकतो हे शिकवतं. वेशभूषा ही आपला नीटनेटकेपणा शिकवतं. आणि नाटकाचा अभिनय मग तो अंगिक असेल किंवा वाचिक असेल या दोन्ही अभिनयामुळे उद्या इंटरव्ह्यू देण्यापासनं तुम्ही लोकांसमोर बोलण्याचे जेव्हा जेव्हा प्रसंग येतील त्या प्रत्येक वेळी आपल्याला अभिनय उपयोगी पडतो. आम्ही दोघंही जण शिक्षकी पेशातले असल्यामुळे मुलांसमोर अनेक वेळा रागवण्याचा सुद्धा अभिनय करावा लागतो. आतून रागवलं तर खूप त्रास होतो. त्यामुळे मुलांना रागवलं असं तर वाटलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा अभिनय करावा लागतो. आणि अनेक वेळा मी जो विषय शिकवत होतो इतिहास, त्या विषयाला तर चित्रकला आणि इतिहास, चित्रकलेला काही अभिनयाची गरज नव्हती, पण इतिहासाला मात्र जेवढं बोलणं अभिनययुक्त येईल, वाचिक अभिनययुक्त येईल तेवढं मुलं इतिहासात रमत जातात. त्याच्यामुळे वाचनाची गोडी लागते. या सगळ्या गोष्टींचा संबंध आपल्या रोजच्या नाटकाशी आणि रोजच्या जीवनाशी आहे. मी पालकांना अशी नम्र विनंती करीन की मुलं साधारण 7वी लहान असतील तर त्यांना आवर्जून आलेली बालनाट्य दाखवा. मुलं मोबाईल बघतातच किंवा मुलं दूरदर्शन मालिका बघतातच, पण ह्याच्यापेक्षा नाटक हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि ते जेव्हा मुलांना दाखवा तेव्हा त्या नाटकाशी समरस जेवढी मुलं होतील तेवढी कदाचित व्हिडिओ गेम्समुळे तेवढ्यापुरती होतील. त्यामुळे 7वी 8वीपर्यंत बालनाट्य असतील, मग कुमार नाट्य असतील आणि मग मुलांना जी नाटकं आपण दाखवू शकू, ज्या प्रकारची नाटकं ती अवश्य आवर्जून पालकांनी ती दाखवा. त्याच्याबरोबर मुलांबरोबर चर्चा करा. या नाटकाचं काय आवडलं, मागचं नेपथ्य कसं होतं, याचं पार्श्वसंगीत कसं होतं, किंवा यातली गाणी आवडली का, याचा अभिनय कोणाचा आवडला. माझा असा अनुभव आहे माझ्या मुलाच्या याच्यावरनं की या सगळ्या गोष्टींची चर्चा केल्याचा उपयोग त्या मुलांना पुढे प्रत्येक गोष्टींमध्ये होत असतो. आणि आज म्हणतं तर आज हे शिबिर म्हणजे अगदी थोडी सुरुवात आहे. हे शिबिर म्हणजे शिबिरात सगळ्या नाटकाचं प्रशिक्षण मिळेल अशी अपेक्षा धरणं हे नाही. आज पालकांच्या अपेक्षा असतात की शिबिरात गेल्यानंतर लगेच कुठेतरी मालिकेत काम मिळेल, दूरदर्शनमध्ये काम मिळेल किंवा अन्य ठिकाणी मिळेल, पण चमकोगिरी करण्यापेक्षा ते नाटक जगण्याला किंवा नाटक अनुभवायला मुलं जर शिकली तर त्या नाटकाचा अधिक चांगला उपयोग आहे. आणि त्याची सुरुवात पारखे सरांनी या शिबिरातनं करून दिली आहे. मी अनेक वर्ष, जवळजवळ 40 वर्ष नाट्यसंस्कारशी निगडीत आहे. 1988-89 पासून. आणि सुरुवातीच्या काळात या स्पर्धा बाबा केळकर, दिवाकर याचं आयोजन केलं, पण नंतर पुढे वंदे मातरमच्या कामामुळे मी या सगळ्यातनं बाहेर पडलो. पुन्हा आता या नाटकाकडे वळलोय. आम्ही उभं केलेलं आणि रवींद्र सातपुते सरांनी
उभं केलेलं नाटक आनंदमठ अवश्य बघावं. या 8वी 9वी 10वीच्या पुढच्या मुलांना नक्की नाटक समजेल. राष्ट्रभक्ती आणि अध्यात्म याचा संगम असलेलं नाटक आहे. तर जरूर या आणि नाटक मुलांना अनुभवायला आणि जगायला शिकवा. धन्यवाद. वंदे मातरम. पालकांच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांनी 1-2 शब्दात इथे येऊन सांगाव्यात. आणि मोठ्या गटात सुद्धा मुलांना कोणाला काही सांगायचं असेल तर त्यांनी पण. व्यासपीठावरील मान्यवर, आपण सर्व मुलांचे पालक, मी अबीर वाळिंबेची आजी. अभिनय तसा आमच्या घरात खरंच कोणाकडे नाही आहे, पण थोडंसं स्टेज डेअरिंग आमच्याकडे शाळेपासून होतं. आणि अबीरच्या एका मैत्रिणींनी शाळेतल्या नाटकात भाग घेतलेला पाहिला आणि तेव्हापासून तो इतका मागे लागला की मला नाट्य शिबिराला जायचं. मग आम्ही खरं तर धाडस करूनच घातलं. आणि सगळ्यात म्हणजे या शिबिरासाठी जे त्यांना शिकवणारे शिक्षक होते, संस्था आहेच, सगळेजण आहेत, पण ह्या चुळबुळ्या मुलांना अशा रीतीने सगळं त्यांचा मूड सांभाळून सगळं त्यांच्याकडून करून घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण घरात जेव्हा या मुलांना सांभाळतो तेव्हा किती अवघड असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि 4 वेगवेगळ्या पठडीतली मुलं एकत्र येऊन त्यांना एक सांघिक गोष्ट करायला लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी किती धन्यवाद मानावेत हे थोडेच आहेत. आम्ही त्यांच्या कायम ऋणात राहू. धन्यवाद. मला खूप आनंद होतोय की आज या छान शिबिराची ओळख झाली आणि त्याचबरोबर सर्व पालकांची आणि मुलांची ओळख झाली, ती देखील एकत्र, हे महत्त्वाचं. कारण काय आहे की आजकाल पालकांना लक्ष द्यायला सवड नसते मुलांकडे आणि मुलांना देखील इतरच कशा तरी रमायचं असतं. पण ही सांगड गाठली गेली आहे या शिबिरामुळे आणि सुज्ञ पालकांनी आपल्या मुलांचे कलागुण ओळखण्यासाठी किंवा निदान निर्माण होण्यासाठी तरी इथं आले हे विशेष. आणि या मुलांनी खरोखर सुंदर कार्यक्रम सादर केले आणि त्याला शिबिराच्या प्रमुखांनी सर्वांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. ते खूप खूप आवडलं. मी सईची आजी, सई देशपांडेची आजी, हेमलता देशपांडे. म्हणजे आपण जर घरातून प्रोत्साहन दिलं तर खरोखर मुलं काहीतरी करतात. त्यांच्या आवडीचं करू देत, हेच करावं असं नव्हे, पण तू काहीतरी करावं. मग त्यासाठी वेगवेगळे अनुभव छोट्या छोट्या शिबिरांमध्ये दिले गेले तर त्याच्यातून त्या मुलांचा कल कुणीकडे आहे हे कळायला वाट सापडते. आणि ही शिबिरं खरोखर महत्त्वाची आहेत आणि ह्या शिबिराला आणि या संस्थेला माझे अतिशय अतिशय काय म्हणायचं शुभेच्छा. आणि असेच छान कार्यक्रम तुम्ही करत राहा आणि आवडीनं मुलं येत राहतील आणि आम्ही येऊ. आणि हो, सावरकरांच्या नाटकालाही मात्र जरूर येणार आहे बरं का. आणि सईची आई, मी सगळेजण येणार आहोत. खूप खूप आवडला कार्यक्रम. असेच करत राहा. आणि ह्याची फार आवश्यकता आहे कारण आजकालच्या दिवसात हे मोबाईल, संगणक जे आहेत त्यापेक्षा काहीतरी चांगल्या सकारात्मक गोष्टीकडे मुलं वळत आहेत आणि पालकही अतिशय जागरूकपणे मुलांकडे लक्ष देत आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, मुलांसाठी आणि देशासाठीही. धन्यवाद. मला शिबिर खूप आवडलं का की हर्षदा मॅम बरोबर आम्ही झिप्पो खेळलो, ते तर सगळ्यांनाच आवडलं असेल. आणि सगळ्यात चांगलं गोष्ट, मी गाणे पहिले शिकायचो, मी फ्लूट शिकतो पण गाणं नाही, पण इथं येऊन आम्ही गाणे पण शिकलो, आरोह, अलंकार आणि खूप काही. मेकअप कसा करायचा, बेसिक मेकअप हे आम्ही शिकलो. मला हे शिबिर खूप आवडलं. मी नक्कीच नेक्स्ट टाइम परत येईन. मला नाट्यशास्त्राच्या क्लासमध्ये येणं खूप आवडलं. हर्षदा ताईंनी आम्हाला सगळं शिकवलं आणि मज्जा पण आली आणि अनुराधा ताईंनी पण खूप शिकवलं म्हणून थँक्यू. हे नाट्य शिबिर खरोखरच कौतुकास्पद आहेत.
सर्वप्रथम मी पारखी सरांचे आभार मानते की सर्व लहान मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व कसं विकास करावं आणि त्यांनी आयुष्यात कसं जगलं पाहिजे हे उत्तम उदाहरण आम्हाला बघायला मिळालं. खूप थँक्यू. नमस्कार, माझं नाव इशिता. मला या नाट्य शिबिरात येऊन खूपच मज्जा आली. आम्ही सगळे खूप छान छान गेम्स खेळायचो. आम्हाला म्युझिक, डान्स, मेकअप भरपूरशा गोष्टी शिकवल्या व काही काही गोष्टी नवीन पण होत्या. त्यांना पण आम्हाला त्या पण गोष्टी आम्ही शिकलो आणि सगळ्यांसोबत हर्षिताताई, संध्याताई आणि पारखी सर सगळ्यांसोबत आम्हाला सगळा हा शिबिर करायला खूप मज्जा आली. पुढच्या वेळेस मी नक्की येईन आणि थँक्यू. मला नाट्यछटाला यायला खूप आवडलं. मला हर्षदाताईंनी आणि मला दोन्ही ताईंनी खूप छान शिकवलं. मला दोन्ही ताईंनी खूप छान शिकवलं. आम्ही डान्स शिकलो, गाणं शिकलो, नाट्यछटा शिकलो. नमस्कार, माझं नाव स्पृहा रास्ते. म्हणजे मला या शिबिरात येऊन खूप छान वाटलं. पहिलं तर पारखी सर, संध्याताई आणि हर्षदाताई यांनी सगळ्यांनीच मदत केली आणि ज्या गोष्टी आवडायच्या नाही त्या गोष्टी पण आता आवडायला लागल्यात. म्हणजे मला गाण्यात इतका काही इंटरेस्ट नव्हता, पण म्हणजे सगळं शिकून शिकून इतकं डेव्हलप व्हायला लागलंय आणि हे नाट्यसंस्कार शिबिर खूप छान होतं आणि मी नक्कीच परत परत या शिबिरात येत जाईन. थँक्यू. नमस्कार, मी अथर्व ओझरकर. मला ही शिबिरा खूप आवडली. म्हणजे की पारखी सर, नंतर हर्षदाताई आणि संध्याताई त्यांनी पण मला खूप मदत केली. म्हणजे माझा आवाज मोठा कधी पण नव्हता येत म्हणजे नाटकांमध्ये, तर मला म्हणजे इंटरेस्ट आला त्यांच्यामुळे नाटकात पाठ घ्यायला. नमस्कार, माझं नाव अरुष हवलदार. आमचा हा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. आम्हाला पारखी सर, संध्या मॅम यांनी खूपच छान शिकवलं. हर्षदा दीदींनी छान शिकवलं. आम्हाला गेस्ट लेक्चर होते. मग आम्हाला डान्स शिकवला, सॉन्गबद्दल शिकवलं, मेकअपबद्दल शिकवलं. थँक्यू. बाबांकडून. ते पण शिबिरात होते. माझे बाबा पण मोठे लोकांच्या शिबिरात होते. यावेळेचं एक गोष्ट मला नमूद करायची सर, की सातपुते सरांनी मगाशी सांगितलं की मुलं आपलं आपण स्क्रिप्ट लिहितात आणि करतायत. आता मी सुद्धा सरांबरोबर बरेच वर्ष काम करते आणि शिबिरात शिकवते सुद्धा. आता जवळजवळ 4-5 वर्ष तर नक्कीच झाली शिकवते. पण मला ह्या वर्षीच्या मुलांचं आत्ताच्या खूप कौतुक वाटतंय की आम्ही त्यांना गोष्ट सांगितली आणि गोष्ट फक्त आपल्याला सादर करताना कशी करायची आहे, नेपथ्य कसं करायचं आहे एवढंच सांगितलं. कोण कुठले प्राणी होणार काय सगळं त्यांच्याकडनंच काढून घेतलं आणि जे तुम्ही इथे स्टेजवर पाहिलं ती सगळी वाक्य मुलांचीच होती. छोट्या गटाचे प्रमाणपत्र रवींद्र सातपुते सरांनी द्यावीत अशी मी त्याला विनंती करते. त्याची नावं वाचतायत आमच्याच शिक्षिका राधिका देशपांडे. नमस्कार. सर्वप्रथम लहान गट नित्या गणेश चोपडे. नित्या गणेश चोपडे. त्यानंतर आद्या केयूर पटवर्धन. आद्या केयूर पटवर्धन. त्यानंतर अन्वी पिंपळगावकर. अन्वी पिंपळगावकर. सिया ठाकूर. सिया ठाकूर. शची खरे.
तथागत सातारकर. तथागत सातारकर. मनुश्री इंदोरे. मनुश्री इंदोरे. अबीर वाळिंबे. आद्या अविनाश. आयांश पाटील. आयांश पाटील. श्रेयस जरवडे. यानंतर लगेचच सर्वोत्तम विद्यार्थी लहान गट अबीर वाळिंबे. लहान गट सर्वोत्तम विद्यार्थी. आणि मोठा गट आणि आद्या पटवर्धन लहान गट. आद्या पटवर्धन लहान गट सर्वोत्तम विद्यार्थी. आता मोठा गट आयांश उजाणकर. वेद पुरोहित. आयांश उजाणकर. वेद पुरोहित. त्यांनी तयार राहायचंय. पुढे जी नावं मी अनाऊन्स करते त्यांनी तयार राहायचंय. कविरा कुलकर्णी. कविरा कुलकर्णी. अथर्व ओझरकर. अथर्व ओझरकर. यानंतर सई देशपांडे. सई देशपांडे. यानंतर स्पृहा रास्ते. स्पृहा रास्ते. यानंतर इरा वेद पाठक. इरा वेद पाठक. यानंतर कणाद पिंजारी. कणाद पिंजारी. यानंतर वैष्णवी कर्णिक. वैष्णवी कर्णिक. यानंतर इशिता बनकर. इशिता बनकर. यानंतर श्रावणी हेमंत गोरे. श्रावणी गोरे. यानंतर आसंक जमखिणीकर. आसंक. आरुष हवालदार. आरुष हवालदार. ईशवी चव्हाण. यानंतर सर्वोत्तम विद्यार्थी मोठा गट श्रावणी गोरे.
यानंतर 16 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी आपल्याकडे अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतो. तो आत्ता नुकताच झाला आहे. त्याच्या प्रमाणपत्र सहभाग आता वितरण होईल. त्याची नावं वाचण्यासाठी मी अश्विनी आरे मॅडमना विनंती करते. नमस्कार. आत्ता आपण लहान आणि त्याच्यावरचा एक मध्यम गट असं म्हणू शकतो, त्याचं सर्टिफिकेट वितरण झालं आहे. आणि आता आपण थोडं मोठ्या गटाकडे वळूयात. तर नाट्यसंस्कार हे शिशु गटापासून ते अगदी 60-65 वर्षापर्यंत सगळ्यांनाच प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. आत्ता आपण ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ आणि नाट्यसंस्कार कला अकॅडमी यांच्याकडून मोठ्या मुलांसाठी म्हणजे 16 वर्षाच्या पुढच्या वयोगटासाठी एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केलेला होता. आणि हे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की फक्त नाट्यसंस्कार कला अकॅडमीने आत्तापर्यंत 5 बॅचेस पूर्ण केल्यात या प्रमाणपत्राच्या. म्हणजे परवा विद्यापीठात सुद्धा मी मार्कलिस्ट सबमिट करायला गेले होते, त्यावेळी प्रवीण भोळे सर जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की हे खूप कौतुकास्पद आहे की फक्त नाट्यसंस्कारच्या 5 बॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत आत्तापर्यंत. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. आत्ताचा जो 5वी बॅच होती अभ्यासक्रमाची ती 14 डिसेंबरपासून ते 23 मार्च या कालावधीमध्ये घेतली गेली. त्याच्यामध्ये अभिनय हा तर मूळ आहेच आहे, पण त्याच्याबरोबरच नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, कॅमेरा फेसिंग ह्या सुद्धा विविध गोष्टी शिकवल्या गेल्या. त्याच्यासाठी नाट्यसंस्कारचे आणि आपल्या ललित कला केंद्राचे आणि रंगभूमीवर काम करत असलेले बरेच दिग्गज कलाकार येऊन गेले या कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी. 22 मार्चला सुदर्शन रंगमंच येथे त्यांचा सादरीकरणाचा एक परीक्षा झाली किंवा प्रयोग झाला असं म्हणूयात आपण. आणि त्यानंतर 23 मार्चला त्यांची त्या ह्याच्यावर तोंडी परीक्षा घेतली गेली. आत्ताचे जे काही आहेत ते ग्रेड देण्यात आलेली आहे या मुलांना. अंतर्गत मूल्यमापन आणि सादरीकरणाचे गुण असे मिळून त्यांना ही ग्रेड देण्यात आलेली आहे. तर त्यांनाही आजच हा निकाल कळणार आहे सगळ्यांना. तर त्यांचंही आपण कौतुक करूयात या सगळ्यांचं. मी पारखी सरांना विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र द्यावीत विद्यार्थ्यांना. आणि या 5वी बॅच संचलन अश्विनी आरे मॅडमने केलं होतं तेव्हा कारण शनिवार रविवार 3 महिने देणं 4 तास हे खरंच त्यांचं कौतुक आहे. त्यांच्या पेशन्सला खरंच कमाल आहे. ती 12वी झाल्यापासून ते निवृत्त झालेले कर्मचारीपर्यंत सिनियर सिटीजन. युगल लोखंडे A+ ग्रेड. युगल नाहीये. पूर्वी घाटे A+. पूर्वी खरं तर मूळची गोव्याची आणि आता पुण्यामध्ये शिक्षणासाठी आली आहे आणि स्वतःचं BAचं शिक्षण करता करता तिने हा कोर्स पूर्ण केलाय. या बॅच म्हणजे खरं तर जे परीक्षक आलेले होते सादरीकरणासाठी विनीता पिंपळखरे आणि चेतन पंडित म्हणून, त्या सगळ्यांनी या बॅचचं कौतुक केलेलं आहे. आणि सगळेच एकापेक्षा एक चांगले होते असं. आणि सगळ्यांनाच तुम्ही बघाल तर सगळ्यांना Aच्या पुढचीच ग्रेड मिळालेली आहे. अजिंक्य साठे. अजिंक्य साठेला O ग्रेड मिळाली आहे. O म्हणजे आउटस्टँडिंग, दॅट इज बिलो 80% मनमथ कुंभोजकर. मनमथ सरांना पण O ग्रेड मिळालेली आहे म्हणजे आउटस्टँडिंग. तर तुम्ही बघालच की सगळ्यात तरुण विद्यार्थी आहेत या बॅचचे. खरं तर व्यवसायाने इंजिनियर असून सुद्धा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक आपली जी आवड आहे ती जोपासण्यासाठी हा कोर्स जॉईन केला होता. आणि अगदी सगळ्या 16 वर्षांच्या मुलांबरोबर पण ते सगळा एक ग्रुप झालेला होता आमचा. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. सुखदा इनामदार.
सुखदाला पण ओ ग्रेड आहे, आउटस्टँडिंग. सुखदा लहानपणापासून नाट्यसंस्कारच्या शिबिरांमध्ये येऊन परत त्यांच्या नाटकांमध्ये काम करून आता मोठ्यांच्या ग्रुपमध्ये ती आलेली आहे. तिचंही अभिनंदन. खूप लहान असताना आली, चौथीत असताना आली होती आपल्याकडे शिबिरावर. सुमेधा जोशी A+ ग्रेड. सुमेधा खरं तर थोडीशी घाबरत तिने हा कोर्स जॉईन केला होता की मी पूर्ण करेन की नाही, मी बोलू शकेन की नाही. पण आता बघितलं तुम्ही की हा स्वतःचा कोर्स पूर्ण केलाच तिने, पण आत्ताच्या कोर्सच्या आत्ताची जी लहान मुलांचं सादरीकरण होतं त्याचं कॉम्पेअरिंग पण तिने केलेलं आहे. त्याबद्दल तिचं अभिनंदन. इंद्रजित शिंदे A ग्रेड. या सगळ्यांनी आपापले व्यवसाय, नोकरी जे काही आहे ते सांभाळून शनिवार रविवारचा वेळ काढून हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. जुई नाईक O ग्रेड. जुई पण नाही आलेली, आज तिचा कॉलेजचा काहीतरी कार्यक्रम होता. महेश हवालदार A+. महेश पण स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि कोर्सला आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं की नाही आपल्या मुलालाही ह्याच्यात घातलं पाहिजे आता. त्यामुळे त्यांचा मुलगा पण आरुष इथे होता शिबिरामध्ये. सुधीराय गायकवाड A+. सोमनाथ भवर O ग्रेड. सोमनाथ पण खरं हिस्ट्री शिकवतात कॉलेजमध्ये आणि तरी सुद्धा त्यांनी ही आवड जोपासलेली आहे. आणि सोमनाथ, एक मिनिट थांब, सगळ्यांनी सोमनाथकडनं पार्टी घ्यायची कारण त्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत. त्यामुळे या बॅचचा टॉपर सोमनाथ आहे. त्यांनी पण अगदी सुरुवातीला पण एक सिन्सिअर खूप आहे सोमनाथ. त्यामुळे पहिल्यापासून त्याने खूप जे काही शिकवतात ते मनापासून शिकण्याचा प्रयत्न केला. नाट्यछटा हा विषय खूप सगळ्यांनाच नवीन होता. म्हणजे इथं आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की नाट्यछटा हा शब्दच आम्ही पहिल्यांदा ऐकला की असं काहीतरी असतं. पण ते पूर्णपणे त्यांनी लिहिली, ती सादरीकरणामध्ये सादर केली आणि त्याला भयंकर रिस्पॉन्स खूप चांगला आला. आणि परीक्षक पण त्यामुळे त्याच्यावर खूपच खुश झाले होते की लिखाण सुद्धा त्या निमित्ताने या मुलांकडनं घडलं. ही एक खूप जमेची गोष्ट आहे. देवीदास दिवेकर A+ ग्रेड. देवीदास पण उरळी कांचनवरून यायचा ऑल द वे आणि हा कोर्स त्याने पूर्ण केलेला आहे. अतिशय सिन्सिअर विद्यार्थी. रेखा जोशी. रेखा जोशींना पण O ग्रेड आहे. रेखाताई खरं तर कशामध्ये योग ओंकार आणि योग याच्यामध्ये त्यांनी PhD घेतलेली आहे. तर डॉक्टर रेखा जोशी आहेत. पण अभिनयाची आवड म्हणून डोंबिवलीहून इथं आल्यानंतर त्यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे. अभिनंदन. युगल लोखंडे A+ ग्रेड. यमराज. नाही, आता सादरीकरणामध्ये त्याने जे पात्र सादर केलं होतं तेच त्याचं आता नाव झालं. यमराजच सगळे म्हणतात त्याला. ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर आणि आमची बच्चे कंपनी सगळी आणि त्यांचे पालक, आजचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांमुळे खूपच छान झालेला आहे. सर्व मुलं आणि त्यांचे पालक यांनी खूप छान सहकार्य दिलेलं आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम छान झालेला आहे. कारण मुलांना रोज सोडणं आणणं हा एक खूप मोठा टास्क असतो
आणि सगळ्या पालकांनी तो अतिशय उत्तमपणे पार पाडलेला आहे. पालकांचा सर्वात जास्त आभार मानते मी, कारण पालकांचं काम खूप मोठं आहे. मुलांचं तर आहेच, कारण मुलांनी मन लावून इंटरेस्ट घेऊन नवीन नवीन गोष्टी ते शिकत होते, त्यामुळे मुलांचेही आभार. त्याचप्रमाणे जे प्रशिक्षक होते इथे त्या सगळ्यांचे आभार. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि मुख्य राहिलेला आहे, दोन्ही पाहुणे वेळात वेळ काढून, दोघंही अतिशय व्यस्त असतात, अतिशय वेळात वेळ काढून दोघंही इथं आले, आपल्या मुलांचं कौतुक केलं, त्याबद्दल दोघांचेही मनपूर्वक आभार. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.